लोकांनी शक्यतो त्या चिखलात, त्या गटारात, घाणीत, डासांमध्ये कसं बसं एखादा दिवस काढावा आणि अगदीच असह्य झालं तरच एखादी रात्र तिथे काढावी, अशा प्रकारची आंदोलनाला पूर्ण प्रतिकूल व्यवस्था सरकारने करून ठेवली आहे. जर मराठी भाषा राहिली नाही तर उद्या मराठी नाटक कोण पाहिल, मराठी सिनेमे कोण पाहिल, मराठी मालिका कोण पाहिल, मराठी पुस्तकं कोण वाचेल. आमच्या भाषेवर आणि आमच्या भाषेतल्या शाळांवर प्रेम करण्याचा अधिकार दिलेला आहे. तो अधिकार, तो प्रेम करण्याचा अधिकार तुम्ही आमच्याकडे दंडुकेशाही, धाक दपटशा दाखवून जर काढून घेणार असाल तर त्याचे जे काही परिणाम होतील मराठी समाजाच्या पुढचे, ते भोगण्याची तयारी मग पोलिसांनी दाखवायला पाहिजे. नमस्कार, मी आकाश लोणकर. इंडी जर्नलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. 2 दिवसापूर्वी मुंबईमध्ये मराठी शाळांची परिषद पार पडली. या परिषदेमध्ये मुंबईसह मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत ज्या मराठी शाळा येत आहेत, महापालिकेच्या शाळा आहेत, त्यांच्यासह इतर राज्यामधील अनेक मराठी शाळा, मराठी शाळांची दुरावस्था जी होते आहे ती या परिषदेमध्ये मांडली गेली आणि समोर आली. काही वास्तव आकडेवारी देखील या परिषदेमध्ये मांडली गेली आणि या पार्श्वभूमीवरती त्या परिषदेमध्ये 18 तारखेला म्हणजे उद्या मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेवरती आंदोलन करण्याचं ठरलं. आता याच परिषदेमधले जे काही परिषद आयोजित केली होती मराठी अभ्यास केंद्राने, त्या मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दीपक पवार सर आत्ता आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर. नमस्कार आकाश. सर, जे काही आता आपण ठरवून बंद पाडल्या जाणाऱ्या मराठी शाळांबद्दलचा जो मुद्दा आहे तो महाराष्ट्राच्या पटलावरती सध्या आलेला आहे आणि त्या संबंधात एक आंदोलन आपण उद्या त्या संदर्भात करत आहात. तर हे नेमकं जे आंदोलन आहे ते कशा स्वरूपाचं असणार आहे आणि त्या अगोदर फक्त आम्हाला थोडं हा विषय नेमकं काय आहे हे समजून सांगा. आकाश, सर्वप्रथम तुझे आणि प्रथमेश प्राजक्ताचे, इंडी जर्नलचे आभार. कारण तुम्ही आम्ही जी ठरवून बंद पाडलेल्या शाळांची परिषद घेतली त्याच्याबद्दलची सगळी माहिती इंडी जर्नलवरनं अनेक लोकांच्या पर्यंत पोहोचवायला आम्हाला मदत केली. आणि हे मी केवळ तू माझी मुलाखत घेतो आहेस म्हणून मी तुला सांगत नाही, तर मुख्य प्रवाहातल्या माध्यमांनी जे विषय घेतले नाहीत आपल्याकडं त्या सगळ्या विषयांचा विचार आपल्याकडे समांतर अशा प्रकारच्या सगळ्या माध्यमांनी घेतल्यानंतर ते सगळे विषय ऐरणीवर आले आणि त्यामुळे मराठी शाळांचा विषय सुद्धा याच पद्धतीने ऐरणीवर आला. ही अत्यंत महत्वाची गोष्ट मला नोंदवावीशी वाटते. ज्या परिषदेचा तू आता उल्लेख केलास ती परिषद 14 तारखेला आम्ही घेतली आणि गेले जवळपास 8-9 महिने या प्रश्नावर आम्ही लोक काम करतो आहोत. आम्ही माहीमच्या शाळेच्या प्रश्नाच्या निमित्ताने या प्रश्नाकडे वळलो, पण त्यावेळेला आम्हाला असं लक्षात आलं की मुंबईतल्या गिरण्या ज्याप्रमाणे रिअल इस्टेटमध्ये रूपांतर करून जमीन माफियाने ताब्यात घेतल्या, तशा पद्धतीनं मुंबईतल्या मराठी माध्यमाच्या शाळा पण ताब्यात घेण्याचं कारस्थान आहे. मग तिथे त्या शाळा पाडून निवासी गाळे बांधायचे, व्यावसायिक गाळे बांधायचे आणि एका कोपऱ्यात कुठेतरी मराठी शाळा ढकलून द्यायच्या, अशा प्रकारचं कारस्थान आहे. किंवा शाळा तिथून हद्दपारच करायच्या, अशा प्रकारचं जमीन माफियांचं कारस्थान आहे. आणि हे आम्ही कार्यकर्ते म्हणतो आहोत असं नाही. चंद्रशेखर प्रभूंच्या सारखा म्हाडाचा माजी अध्यक्ष, त्यांनी प्रत्यक्ष माहीमच्या न्यू माहीम स्कूल शाळेला भेट दिल्यानंतर जवळपास इथे 60 मजल्याचा टॉवर झाला तर 1800 कोटी रुपयांचा व्यवहार होऊ शकेल अशा प्रकारची भीती व्यक्त केली होती. नंतरच्या काळामध्ये महानगरपालिकेनं आम्हीच शाळा बांधू, दुसऱ्या कोणाला देणार नाही, अशा प्रकारचा कांगावा केलेला असला तरी 1 वर्ष मुलांना कोणत्याही प्रकारची विचारणा न करता त्यांची हकालपट्टी न्यू माहीम स्कूल बंद करण्यात आली आहे. त्यातनं मुलं शाळाबाह्य झाली आहेत आणि जो प्रश्न न्यू माहीम स्कूलचा आहे तो अगोदर मोरी रोडच्या शाळेचा आहे, तोच कुलाब्याच्या शाळेचा आहे, तोच घाटकोपरच्या, विक्रोळीच्या, खिंडीपाडा, भांडूपच्या शाळेचा आहे. आणि जे मुंबईत घडतंय ते नाशिकमध्ये घडतंय, ते पुण्यात घडतंय. म्हणजे मराठी शाळांच्या जमिनी ताब्यात घेणं सरकारच्या शाळेच्या, हे या टप्प्याला घडतंय आणि पुढच्या टप्प्याला अनुदानित मराठी शाळांचं हेच होणार आहे. आम्ही मराठी शाळांसाठी काम करणाऱ्या शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीचे एक सदस्य आणि ज्येष्ठ शिक्षण तज्ञ गिरीश सामंत यांचा एक व्हिडिओ काल लोकांमध्ये प्रसृत केला आहे.
त्यात त्यांनी जे आता महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळांचं होत आहे तेच उद्या अनुदानित शाळांचं पण होणार आहे अशी रास्त भीती व्यक्त केली आहे. याच्या विरुद्ध आम्ही मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र सरकार आणि एकूणच जमीन माफिया आणि प्रशासकांचं जे सिंडिकेट आहे त्याच्या विरुद्ध भांडतो आणि आमची मर्यादित ताकद आहे नागरी समाजातल्या चळवळीची. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांना या प्रश्नावर भूमिका आणि भूमिकेला अनुसरून कृती करणं या दोन्ही गोष्टींसाठी भाग पाडणं हा आमच्या राजकीय कृतीचा एक महत्वाचा भाग आहे. नक्कीच सर. आणि परिषदेमध्येही अनेक आकडेवारी तुम्ही जसं सांगितलं ती समोर आली. अनेक शाळांचे दाखले त्या ठिकाणी दिले गेले. आता जे उद्या आंदोलन होणार आहे आपण त्याच्या संदर्भात जरा बोलूया. याची आपण प्रत्येक अपडेट देतच राहतो. उद्या जे आंदोलन होणार आहे महानगरपालिकेवरती त्याचं नेमकं स्वरूप काय असणार आहे आणि कशा पद्धतीचे ते आंदोलन असणार आहे? हे जे आंदोलन आहे आकाश, ते हुतात्मा स्मारक ते मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय अशा प्रकारचं आंदोलन आहे. त्याला आम्ही मोर्चा म्हटलेला आहे. या मोर्चाची जी सुरुवात आहे ती हुतात्म्यांना अभिवादन करून आहे. हे जे 107 हुतात्मे आहेत ज्यांनी हे राज्य मिळवण्यासाठी रक्त सांडलं आणि त्यांना हे राज्य झाल्याचं त्यांना पाहता आलं नाही आणि त्यांच्या कुटुंबातल्या अनेकांना सुद्धा पाहता आलं नाही. अशा पद्धतीनं ज्या माणसांनी त्रास सहन केला आपल्या आयुष्यामध्ये अशा माणसांचं स्मरण करणं ही आम्हाला आमची भाषिक सांस्कृतिक जबाबदारी वाटते. आता मुंबई महानगरातल्या पोलिसांची आम्हाला जी एक नोटीस आली आहे त्याच्यामध्ये नरिमन पॉइंट रेसिडेंट्स असोसिएशननी केलेल्या एका दाव्याबद्दलचा उल्लेख केलाय आणि त्यात त्यांनी असं म्हटलंय की हे शांतता क्षेत्र आहे असं त्या निकालामध्ये हायकोर्टाने म्हटलंय, म्हणून त्या भागामध्ये तुम्हाला आंदोलन करता येणार नाही. 2012-13 मध्ये आर आबास महाराष्ट्राचे गृहमंत्री असताना मंत्रालयाच्या समोर महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर मुलांना आणि शिक्षकांना घेऊन आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि त्या आंदोलनाला दिवाकर रावते, रामनाथ मोते, नीलम गोरे इथपासून ते राजेंद्र दर्डा अशी सगळी मंडळी आलेली आहे. म्हणजे मराठी शाळा आणि भाषेचा प्रश्न असेल तर मंत्रालयाच्या समोर आंदोलन करणं सुद्धा लोक गैर मानत नाहीत, कारण मराठी शाळा आणि भाषा नसेल तर महाराष्ट्राच्या अस्तित्वाला अर्थ नाही. एकीकडे हे घडत असताना ही कोण नरिमन पॉइंटची रेसिडेंट्स असोसिएशन आहे. एकेकाळी काळा घोड्यापर्यंत लोक आंदोलन करत जायचे. आता जर तू मुंबईमध्ये आलास आणि तू आझाद मैदान पाहिलंस तर आझाद मैदानाचा ह्यांनी कोंडवाडा केलेला आहे आणि तिथे मेट्रोचं स्टेशन आणून लोकांनी शक्यतो त्या चिखलात, त्या गटारात, घाणीत, डासांमध्ये कसं बसं एखादा दिवस काढावा आणि अगदीच असह्य झालं तरच एखादी रात्र तिथे काढावी अशा प्रकारची आंदोलनाला पूर्ण प्रतिकूल व्यवस्था सरकारने करून ठेवली आहे. त्यामुळे पोलीस आम्हाला काय म्हणतात, तुम्ही आझाद मैदानात गेल्यानंतर एक मांडव टाकायला दिवसभरासाठी ₹1.25 लाख लागतात. पोलिसांनी टाकून द्यावा ना मांडव तो आम्हाला. इथे महाराष्ट्रातली 1500 माणसाची गोळा होणार आहेत, त्या माणसांना मांडव टाकून देणे महापालिकेनं आणि पोलिसांनी परमनंट मांडव टाकावा. तुमचे लोकांचे प्रॉब्लेम सोडवण्याची तुमची मानसिकता नाही ना, तर किमान मांडव टाकायची मानसिकता ठेवा. आम्ही त्यांना साधी गोष्ट सांगितली आहे, हुतात्म्यांना अभिवादन ही हार्मलेस, अत्यंत निष्पाप अशा प्रकारची बाब आहे, शांततामय बाब आहे आणि यासारखा दुसरा गांधीवादी मार्ग असूच शकत नाही. आम्ही तिथे आंदोलन करू, तिथे अभिवादन करू. संभाजी भगतांसारखे आमचे मित्र आणि चळवळीतले आमचे सहकारी आहेत ते आणि तरुण मुलांचे गट आहेत. या मुलांच्याच मदतीने महाराष्ट्र गीत तिथे आम्ही म्हणणार आहोत. महाराष्ट्र गीत हुतात्मा स्मारकाच्या समोर हुतात्म्यांना अभिवादन करताना म्हणू नये असं जर पोलिसांना वाटत असेल तर पोलिसांनी आम्हाला ते कोणत्या नियमानुसार सांगतायत हे आम्हाला लेखी दिलं पाहिजे. आणि तुम्हाला डीजेचा आवाज चालतो, डीजेच्या लेझरने माणसांचे कान फुटले तर पोलीस दुर्लक्ष करतात, पण हुतात्म्यांना गाऱ्हाणं घालून अभिवादन करताना महाराष्ट्र गीत म्हटलं तर शांततेचा, कायदा सुव्यवस्थेचा आणि एकूणच शहराच्या सौहार्दाचा भंग होतो. असं जर पोलीस आम्हाला कळवत असतील तर पोलिसांनी कोणत्या घटनेतल्या आणि भारतीय दंड संहितेतल्या कलमानुसार ते हे सांगतायत त्यांनी आम्हाला सांगायला पाहिजे. आम्हाला जे पत्र आकाश त्यांनी दिले त्यानुसार त्यांनी असं म्हटलेलं आहे की 2 ठिकाणी म्हणजे आझाद मैदान पोलीस स्टेशन आणि माता रमाबाई आंबेडकर नगर पोलीस स्टेशन दोन्ही ठिकाणच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने असं म्हटलंय
की त्यांना 168 कलम भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 याच्यानुसार आम्हाला ते मनाई करतायत. आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही मनाई करा. कायद्याने तुम्हाला मनाई करण्याचा अधिकार दिलाय आणि कायद्याने आम्हाला आमच्या भाषेवर आणि आमच्या भाषेतल्या शाळांवर प्रेम करण्याचा अधिकार दिलेला आहे. तो अधिकार, तो प्रेम करण्याचा अधिकार तुम्ही आमच्याकडे दंडुकेशाही, धाकदपटशा दाखवून जर काढून घेणार असाल, तर त्याचे जे काही परिणाम होतील मराठी समाजाच्या पुढचे, ते भोगण्याची तयारी मग पोलिसांनी दाखवायला पाहिजे. आम्हाला त्यांनी असं म्हटलंय की तुम्हाला आम्ही हुतात्मा स्मारकापासून मुंबई महानगरपालिकेपर्यंत येऊ देणार नाही. आमचं म्हणणं असं आहे, हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी आम्ही अभिवादन करणार. 4 माणसं, 10 माणसं म्हणजे मध्यंतरी राज ठाकरे हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून गेले, तेव्हा 1000 लोक त्यांचे चाहते, त्यांच्या पक्षातले लोक होते. राज्याचे मुख्यमंत्री येतात, तेव्हा शेकडो लोक तिथे असतात. पोलीस अनौपचारिकरित्या बोलताना आम्हाला म्हणाले, की हुतात्मा स्मारकाच्या दिवशी तुम्ही हे करू शकता, हुतात्मा दिनाच्या दिवशी. हुतात्मा दिनाच्याच दिवशी हुतात्म्यांना अभिवादन करावं, असा महाराष्ट्र सरकारचा शासन निर्णय आहे का? महाराष्ट्र सरकारचा कायदा आहे का? आणि हुतात्म्यांना इतर दिवशी अभिवादन केलं तर ते पोचत नाही किंवा ते पोलिसांच्या मार्फतच करावं लागतं, असा काही पोलिसांचा कायदा आहे का? त्यामुळे पोलिसांची एक सर्वसाधारण कार्यपद्धती आम्हाला अशी दिसते, की जे बलिष्ठ आहेत, जे लब्ध प्रतिष्ठित आहेत, जे धनदांडगे आहेत, त्यांच्या पुढे पोलीस मूग गिळून बसतात आणि सर्वसामान्य माणसं ज्यांच्या नावाने आम्ही हा मोर्चा आणतो, तर त्याच्यात असं म्हणतोय आम्ही, साध्याच माणसांचा एल्गार येत आहे. ही भट साहेबांची गझल आहे. या साध्या माणसांना येण्यासाठी जर पोलीस रोखत असतील, तर पोलीसही आमच्यासारखे साधेच लोक आहेत. त्यांनीही आमच्याबरोबर हुतात्म्यांना अभिवादन करावं. अभिवादन झालं की मुंबई महानगरपालिकेच्या दिशेने लोक शांतपणाने, लोक अत्यंत शांतपणाने, आणि हे आम्ही आवाहन तुझ्या मार्फत, हिंदी जर्नलच्या मार्फत तिथे येणाऱ्या सगळ्या लोकांनाही करतो, की कोणत्याही पद्धतीनं तिथं आलेल्या मंडळींकडनं या सगळ्या शांततेला गालबोट लागणार नाही याची पूर्ण काळजी आपण घेतली पाहिजे. कारण काही काही नतद्रष्ट लोक काहीतरी बरं मराठी भाषा आणि मराठी शाळेचं चाललेलं आहे हे लक्षात घेऊन त्याच्यात बिब्बा घालण्याचा प्रयत्न म्हणून काहीतरी एखादी तिरकी कृती करू शकतील. त्यामुळे येणाऱ्या सर्व लोकांना, मराठी जनांना आमचं आवाहन आहे की शांततेने यायचं आहे, शांततेनं अभिवादन करायचं आहे आणि शांततेनं मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या इमारतीपुढे जायचं आहे. जिथे आपलं शिष्टमंडळ, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना शिष्टमंडळ घेऊन भेटेल. हे जे शिष्टमंडळ आहे, ते शिष्टमंडळ मागण्या घेऊन आम्ही त्यांच्या पुढे जाणार आहोत. या काय सगळ्या नेमकं याच्यामध्ये मागण्या काय आहेत सर? ह्या ज्या मागण्या आहेत आकाश, त्या मागण्या मी तुझ्या समोर सगळ्यांच्यासाठीच मांडतो. याची प्रत आम्ही आज माध्यमांना पण देणार आहोत आणि गगराणींना पण पाठवणार आहोत, या कारणासाठी की त्यांच्या कार्यालयानं उद्या असं नको म्हणायला की तुम्ही आम्हाला एकदम 11th आवरला सगळं आणून दिलं, आता आमच्या समोर त्याची नोंद नाहीये. मुळात गगराणी आणि त्यांच्या सहकार्यांना असं करता येणार नाही, कारण 6 महिने आम्ही त्यांच्याशी पत्रव्यवहार करतो आहोत. आमची पहिली मागणी आहे, मुंबई महानगरपालिकेची कोणतीही शाळा बिल्डर माफिया किंवा धनदांडग्यांच्या दबावाखाली येऊन पुनर्विकासाच्या नावाखाली बंद करू नये. मराठी शाळांचं जतन, सक्षमीकरण, इमारतीचा पुनर्विकास, विद्यार्थ्यांचं स्थलांतर आणि शिक्षकांचं नियोजन याबाबतचं धोरण निश्चित करून त्याच्या अंमलबजावणीची प्रमाणित कार्यपद्धती म्हणजे एसओपी महापालिकेनं आणि सरकारनं तयार करावी. या प्रमाणित कार्यपद्धतीप्रमाणे शाळेच्या इमारतीचा पुनर्विकास झाल्यावर ही पूर्ण क्षमतेनं चालणारी शाळा फक्त मराठी शाळेसाठीच वापरली जावी. महाराष्ट्र हे मराठी भाषिक राज्य आहे आणि मराठीला राजभाषेचा दर्जा आहे आणि आता आपलं सरकार ज्याची टिमकी वाजवतं ते म्हणजे अभिजात भाषेचा पण दर्जा आहे. हे लक्षात घेता मराठी माध्यमाची कोणतीही शाळा पटसंख्या, शिक्षणाचं मंडळांतर, माध्यमांतर आणि इमारतीची स्थिती किंवा इतर कोणत्याही एक्सेट्रा कारणांनी अकाली बंद करावी लागणार नाही याची काळजी प्रशासनानं घ्यावी. मराठी शाळेचा धोकादायक अशी इमारत दाखवण्याचा जो स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट आहे, स्थापत्य लेखा परीक्षण अहवाल आहे, तो मराठी भाषेतच तयार करावा. आणि आता माहीमच्या शाळेच्या बाबतीत जशी त्यांनी लबाडी केली आहे की एक अहवाल त्यांना हवा तसा मिळाला आणि दुसरा मिळाला नाही,
म्हणून त्यांनी तिसरा केलाय. या पद्धतीने त्यांना ऑड इव्हन खेळत 5, 7, 9, 11, 15 हवे तितके अहवाल करता येणं शक्य आहे. तर हे अहवाल त्यांनी मराठीत तयार करावेत आणि महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावेत. आणखी महत्वाची मागणी अशी आहे आकाश, की मराठी शाळा टिकली तर मराठी भाषा आणि मराठी राज्य टिकेल. त्यामुळे मराठी शाळांचं जतन आणि सक्षमीकरण याबाबतचं मराठी स्नेही धोरण भाषा आणि शिक्षण तज्ज्ञांच्या सल्ल्यानं प्रशासनानं तयार करावं आणि राज्याचं भाषा धोरण लक्षात घेऊन आणि बंधनकारक समजून पुढची कार्यवाही करावी. या पार्श्वभूमीवर शाळांचं खाजगीकरण, माध्यमांतर आणि हस्तांतरण त्वरित थांबवणं, उदाहरणार्थ मुंबई पब्लिक स्कूलचा वेडसर प्रयोग जो महानगरपालिकेत झाला आहे, अशा प्रकारचे सारे प्रयोग हे तात्काळ थांबवले जावेत आणि ते घडणार असेल तरच शिक्षण मंडळाने इमारतीची दुरुस्ती करण्याची परवानगी द्यावी. शाळेच्या इमारत दुरुस्तीच्या आणि पुनर्विकासाच्या काळात विद्यार्थ्यांचं स्थलांतर करताना पालकांना विश्वासात घेऊन त्यांच्या सहमतीने करावं आणि पुनर्विकासाचा कालावधी किती आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, हा सगळा व्यवहार पारदर्शकपणे फक्त महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर नव्हे तर ज्या जागेवर शाळेचं रिपेअरिंग होत आहे त्या जागेवरही जाहीर करावा. कारण काही ठिकाणी खाजगी बिल्डर असे बोर्ड लावतात की अमुक दिवसानंतर इमारतीचं काम पूर्ण होणार आहे. जर खाजगी बिल्डरांना हे जमतं तर महापालिकेला जमायला काहीच प्रॉब्लेम नाही. आणि सगळ्यात शेवटची महत्वाची मागणी की मुंबई सारख्या मिश्र भाषिक महानगरात मराठी शाळा बंद करण्याची नामुष्की महानगरपालिकेवर येऊ नये म्हणून राज्य शासनानं मराठी शाळा संरक्षण कायदा पारित करावा आणि तसा प्रस्ताव मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्रातली देशातली सगळ्यात मोठी महानगरपालिका आहे. काही राज्यांच्या बजेटपेक्षा तिचं मोठं बजेट आहे. अनेक चांगले पायंडे ही महानगरपालिका पाडते असं म्हणतात. तर मराठी शाळा संरक्षण कायदा करण्याचा पायंडा पाडण्याची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेनं घ्यावी आणि तसा प्रस्ताव त्यांनी राज्य शासनाला सादर करावा. अशा मागण्या आम्ही तयार केल्या आहेत, ज्या उद्या आमचं शिष्टमंडळ फक्त गगराणी यांना भेटून थेट गगराणींकडेच देणार आहे. त्यांचा कोणतरी चौथा पाचवा असिस्टंट कागद स्वीकारेल आणि फोटो काढेल या पद्धतीनं शिष्टमंडळ त्यांच्याशी चर्चा करणार नाही. सर, याच्यामध्ये आता आपण बोलताना म्हणालात की पोलिसांनी जी काही परवानगी आहे ती नाकारली आहे. तुम्हाला काय वाटतं की पोलिसांनी ही जी परवानगी आहे ती का नाकारली, किंवा पोलिसांना काय कशाची नेमकी भीती वाटत आहे या आंदोलनासंदर्भात? हे बघ, पोलिसांना दोन प्रकारची भीती वाटते. एक म्हणजे पोलिसांना कुठल्याही प्रकारे सर्वसामान्य माणसं संघटित होतात ही गोष्ट पोलिसांना नको वाटणारी आहे. राजकीय पक्षांच्या लेवलला ते संघटित झाले तर पोलिसांना थोडं प्रेडिक्टेबल वाटतं, पण सर्वसामान्य माणसं अशी संघटित झाली तर पोलीस ज्यांच्या हुकमावर काम करतात त्यांच्याच अस्तित्वाला धोका निर्माण होण्याचा प्रश्न असतो. आणि हुकुमाचे ताबेदार असल्यामुळे पोलीस ती असुरक्षितता आणि भीती लोकांच्या पर्यंत ट्रान्समिट करतात. इतकी ती सोपी गोष्ट आहे. आता पोलिसांची जबाबदारी आहे की शांततापूर्ण मार्गाने, पूर्णतः सनदशीर मार्गाने आणि मराठी भाषा, मराठी शाळा, मराठी माणूस आणि महाराष्ट्र यांच्या हितासाठी जर लोक एकत्र येत असतील तर पोलिसांनीही त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं का पोलिसांनी मोरारजी देसाईंच्या पोलिसांसारखं वागायचं हे ठरवण्याची वेळ पोलिसांवर उद्या येईल. पोलीस त्यांच्या पद्धतीनं करतील. त्यांचे मालक त्यांना काय सूचना देतील मला माहित नाही. आम्ही कार्यकर्ते आहोत. आम्ही आमच्या बरोबरच्या लोकांना ह्याच सूचना दिल्या आहेत आणि हीच सूचना या चर्चेच्या माध्यमातूनही आम्ही देतो की हे सगळं शांततेनं आपल्याला करायचं आहे. आणि एक महत्वाचं आवाहन प्रथमेश आणि आकाश, तुमच्या माध्यमातून आम्हाला सर्वसामान्य लोकांना, विशेषतः जो आपला अभिजनांचा वर्ग आहे, कलावंतांचा, लेखकांचा, पत्रकारांचा, माध्यमकर्मींचा, इतर सगळ्या लोकांचा वर्ग आहे, त्यांना आम्हाला आवाहन करायचं आहे की महाराष्ट्रातला मराठी भाषेचा, मराठी शाळेचा प्रतिकात्मक आणि प्रतिक्रियात्मक नसलेला असा लढा उभा राहत असताना तुम्ही त्याचे फक्त मूक साक्षीदार होणार आहात का तुम्ही त्यात सहभागी पण होणार आहात. आणि जर मराठी भाषा राहिली नाही तर उद्या मराठी नाटक कोण पाहिल, मराठी सिनेमे कोण पाहिल, मराठी मालिका कोण पाहिल, मराठी पुस्तकं कोण वाचेल. त्यामुळे ज्यांचं पोट मराठीवर अवलंबून आहे त्यांनी पोटासाठी
ज्यांना नवज्ञान मराठीतनं मिळावं असं वाटतंय त्यांनी ज्ञानासाठी, आणि ज्यांना मराठी ही अस्मितेची, अस्तित्वाची आणि त्यांच्या सर्वंकष अशा प्रकारच्या मूळ जाणीवेची भाषा वाटते, त्या सगळ्यांनी महाराष्ट्र धर्मासाठी आणि मराठी कारणासाठी, तुमचा पक्ष काही असो, तुमचा प्रांत काही असो, तुम्हाला प्रवास कितीही अंतरावरनं करावा लागणार असो, तुम्ही एक बघा की 25 ते 30 हजार कोटीचं बजेट असणारी मुंबई महानगरपालिका जर मराठी शाळांसाठी पैसे खर्च करू शकत नाही, पण रस्त्यांच्या सुशोभीकरणासाठी पैसे खर्च करते, तर ही लबाडी आहे. आज जात्यात कोण आहे? महापालिकेच्या शाळा आहेत. उद्या जात्यात जिल्हा परिषदेच्या शाळा जातील, अनुदानित शाळा जातील, आणि आज जे लोक काठावर उभे राहून मजा बघतायत, किंवा आज जे लोक काठावर उभे राहून आपण त्यातले नाहीच आहोत अशा प्रकारची भावना बाळगतायत, त्या मंडळींना उद्या पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही. तो जर पश्चाताप व्हायला नको असेल तर महाराष्ट्र धर्म आणि मराठी कारणाच्या या नव्या लढाईत, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतरच्या या संयुक्त महाराष्ट्र 2.0, संयुक्त महाराष्ट्राच्या दुसऱ्या लढ्यात लोकांनी पूर्ण ताकदीने सामील व्हावं अशी मी विनंती करतो, आणि सरकारला विनंती करतो, महापालिकेला विनंती करतो. एक तर तुम्ही अशा प्रकारच्या आंदोलनाची वेळ आणलीत मराठी समाजावर, हेच लाजिरवाण आहे. आणि जर अशा प्रकारची वेळ आणल्यानंतर आंदोलन करणाऱ्या साध्या माणसांना तुम्ही धाकदपटशा दाखवलात, तर तुम्हाला पुढे तोंड दाखवायची वेळ राहणार नाही, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल. शहाण्याला शब्दाचा मार पुरेसा असतो असं म्हणतात. जे सत्तेत बसलेले लोक आहेत ते शहाणे आहेत की नाही हे उद्या 10:30 वाजता आम्हाला कळेल. सर, आत्ताच आपला जे काही याच्या अगोदर जी आंदोलनं झाली मराठी अभ्यास केंद्रानं आणि मराठी जनतेनं उभं केलेली होती, जी मराठी भाषेच्या त्रिभाषा सूत्राच्या विरोधातली होती, त्यावेळेस अनेक राजकीय पक्ष देखील याच्यामध्ये सहभागी झाले होते. आता हा मराठी शाळांचा मुद्दा समोर येतो आणि आता आंदोलन उभं राहत आहेत. या संदर्भामध्ये जसं मागच्या काळामध्ये अनेक पक्ष संघटना उभा राहिल्या होत्या, या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या. सध्या काय परिस्थिती आहे पक्षांची आणि संघटनांची? तर आता जवळपास 20-22 संघटना आकाश ज्या शिक्षण हक्क म्हणजे शिक्षण हक्क अभ्यास आणि कृती समन्वय समितीमध्ये आहेत, शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीमध्ये, ते सगळे लोक आमच्या सोबत आहेत. राजकीय पक्षांच्या बाबतीत म्हणशील तर आम्ही सगळ्या पक्षांना त्याची पत्र दिली. धर्मराज्य पक्ष, शेतकरी संघटना, भारताचा कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी, या 3 पक्षांच्या आणि काँग्रेस पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, या 4 पक्षांच्याकडनं आधीच पाठिंब्याची पत्र किंवा पाठिंब्याचे व्हिडिओ हे आम्हाला आलेत आणि आम्ही ते समाज माध्यमांवरून प्रसृत केले. काल आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यापर्यंत सुद्धा आमचं आवाहन पोहोचवलं आहे. आता ते त्यांचं पाठिंब्याचं पत्र देतील का, त्यांचे 2 मिनिटाचे व्हिडिओ देतील का, का प्रत्यक्षात त्यांच्या पक्षातले काही लोक सहभागी होतील, याची आतापर्यंत या घडीपर्यंत आम्हाला कल्पना नाही. बच्चू कडू, बाळासाहेब आंबेडकर, आम आदमी पक्षाचे मुकुंद किर्दत आणि सीपीआयचे सुभाष लांडे यांनाही आमची पत्र गेलीत, आणि त्यांच्याकडनं येणाऱ्या फीडबॅक प्रमाणे आज संध्याकाळपर्यंत त्यांची पत्र आणि व्हिडिओ आम्हाला येतील. त्यामुळे सत्तेमध्ये जे लोक आता आहेत, पाशवी बहुमत ज्यांच्याकडे आहेत ते लोक जे आहेत, आणि ज्यांनी तिसऱ्या भाषेच्या सक्तीपासून मराठी शाळांच्या पटगळतीपर्यंत सगळ्या बाबतीमध्ये एकतर सक्रिय सहभाग दर्शवलाय किंवा मौन दर्शवलंय, हे लोक जर सोडले तर उर्वरित महाराष्ट्रातल्या सर्व व्यक्ती, संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांना आम्ही आमंत्रित केलं आहे, आणि म्हणून हा आम जनतेचा एल्गार आहे असं आम्ही मानतो. आम्हाला अपेक्षा आहे की हे आवाहन समाज माध्यमांवरून मोठ्या प्रमाणात पोचतंय. जसं तू शिवाजी मंदिरच्या परिषदेला आलास आणि तुझ्या लक्षात आलं असेल की लोक स्वयंप्रेरणेनं मुंबई आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून स्वतःहून आले. मला खात्री आहे की पोलिसांमुळे कामाचा दिवस आहे, वर्किंग डे आहे, गुरुवारचा दिवस आहे, आणि दुसरं म्हणजे पोलीस अशा वेळेला परवानगी नाही असं म्हणतात, त्यावेळेला काही प्रमाणात माणसं बिचकतात. त्याही बाबतीमध्ये मी सांगतो की आपण शांतपणे सनदशीर मार्गानेच करणार आहोत, आणि पोलिसांची भीती, प्रशासनाची भीती, सत्तेत बसलेल्या लोकांची भीती हे लोकशाहीच्या अंमलबजावणीतलं एक महत्वाचं अडथळा असलेलं प्रकरण आहे.
वैयक्तिक पातळीवर आणि सामूहिक पातळीवर या प्रकारच्या संस्थात्मक भीतीवर मात केल्याशिवाय दैनंदिन व्यवहारामध्ये लोकशाही पाझरू शकत नाही. त्यामुळे उद्याच्या मोर्चाकडे, उद्याच्या अभिवादनाकडे आणि उद्या हुतात्मा स्मारकातनं महापालिका आणि महापालिकेतनं शिष्टमंडळाच्या भेटीनंतर आझाद मैदान हा एका अर्थाने लोकशाहीच्या संक्रमणाचा प्रवास आहे असं मी मानतो. आणि मला अपेक्षा आहे आणि विश्वास आहे की महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामधनं स्वखर्चाने येणं तसं सोपं नाही याची मला कल्पना आहे. आणि राजकीय पक्षांप्रमाणे गाड्यांमध्ये पेट्रोल भरून माणसं आणण्याची आमची इच्छा नाही आणि क्षमताही नाही. लोक स्वयंप्रेरणेने येतील आणि स्वयंप्रेरणेनं हा लढा यशस्वी करतील असा मला ठाम विश्वास आहे. नक्कीच सर. तर हे होते दीपक पवार सर. जे काही उद्या आंदोलन होणार आहे त्या संबंधीच्याही अपडेट्स आपल्याला इंडी जर्नलवरती नक्कीच पाहायला मिळतील. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या इंडी जर्नलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि याबद्दल आपली प्रतिक्रिया देखील नमूद करायला विसरू नका. पाहत राहा इंडी जर्नल. धन्यवाद आकाश.